पटवर्धन चौकामध्ये ही जी घटना आहे ही रात्रीच्या सुमारास अंधारात घडवण्यात आली आहे. तिथं JCB लावून तिथली जी दर्गा आहे, हजरत घोडेपीर रहमतुल्लाह अलैह ही दर्गा आहे जी शेकडो वर्षापूर्वीची आहे. त्या दर्गेला हे समाजकंटक जे आहे दंगलखोर संघटना या लोकांनी ती दर्गा पूर्ण तोडायचा आणि हे प्रयत्न केला होता. पण काही सुजाण नागरिकांमुळं त्यांना ते पूर्ण त्यांचं यशस्वी झालं नाही. ती जी दर्गा आहे त्या दर्ग्याच्या पूर्ण परिसरामध्ये मोजके 1 किंवा 2 किंवा 3 मुस्लिम समाजाचे घरं आहेत आणि बाकीचे जे हिंदू समाजाचे घरं आहे आणि हेच हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन त्या दर्ग्याची पूजा अर्चना किंवा दिवाबत्ती हे सगळं करत असतात. ते आज नाही, हे पिढीनपिढी करत आहे. परंतु काही दंगलखोर संघटना हे जे गुन्हेगोविंदांनी जे लोक राहतात त्यांना कुठंतरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये दंगल घडवायची. आपण मागच्या 6 महिन्याचा पूर्ण इतिहास पहा. गोवा झाला, राहुरी झाला, जाऊखेड झाला, मढी झाला. हे जे आहे ना हे पूर्ण प्लॅनिंगनी चालू आहे आणि त्याचाच एक प्रकार ही दर्गाचा आहे का यांना कुठंतरी अहमदनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दंगल घडवण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत. आणि आम्ही जे सुजाण नागरिक आहेत, जे संविधानप्रेमी नागरिक आहे, हे ह्यांना दंगलमध्ये यशस्वी होऊ देणार नाही. खऱ्या अर्थाने घोडेपीर सवारी दर्गा चितले रोड भागामध्ये आनंदी बाजार म्हणून एक भाग आहे. त्या ठिकाणी निम्म्या रात्री 3च्या नंतरच्या सुमारात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी त्या दर्ग्यावरती JCBच्या साहाय्याने त्या दर्ग्यावरती हल्ला करण्यात आला. त्याला तोडण्यात आला. हे कृत्य खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं हे एक प्रकारचा खूप मोठा पाप आहे. आणि ज्या लोकांनी हे पाप जे केलेलं आहे त्या ठिकाणी त्या भागामध्ये पोलीस प्रशासन मोठं फौज फाटा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित आहे. सकाळपासून महानगरपालिकेने त्या दर्ग्याची पुन्हा दुरुस्तीचा प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी चालू केलेला आहे. प्रशासनाला आमची हे मागणी आहे, सर्वात प्रथम ज्या भागामध्ये मुस्लिम संख्या कमी आहे त्या भागातल्या दर्गा असेल, मस्जिद असेल, त्या ठिकाणी सर्वात प्रथम त्यांना संरक्षण देण्यात यावं. या सर्व धार्मिक स्थळांवरती CCTV शासनाने तातडीने त्या ठिकाणी बसवण्यात यावं. कारण की आता येणारा महाराष्ट्राचा खूप मोठा सण आहे. गणेश उत्सवच्या पार्श्वभूमीवरती ही घटना घडतीये म्हणजे संशयास्पद आहे. आपण याच्यामध्ये याला तपासलं पाहिजे की कोणाला या शहरामध्ये दंगल घडवायची आहे का, आणि जे कोणी याच्यामध्ये जे आरोपी आहे त्या आरोपींची पूर्ण शहरामधून धिंड काढलं पाहिजे. कारण की दर्गा असेल, पीर असेल, याला फक्त मुस्लिम समाज मानत नाही किंवा फक्त मुस्लिम समाजाची भावना नसती, परंतु आमचा हिंदू बांधवसुद्धा त्या ठिकाणी त्या दर्ग्याची पूजा अर्चना असेल, फात्या दरूद असेल, ते सर्व काही त्या ठिकाणी करत असतात. आणि अनेक वर्षाचा दर्गा आहे, ते का आज नाही तयार झालेलं आहे. त्याचं महानगरपालिकेमध्ये गॅजेटमध्ये त्याचं नोंद आहे. स्वतः पोलीस प्रशासनाकडे सुद्धा त्या दर्ग्याची नोंद आहे. तर असे कृत्य कुठेतरी थांबले पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जे कोणी आरोपी यांना इतकं कडक शासन, मी तर म्हणतो हे दहशतवादी प्रकार हे त्यांनी कृत्य या ठिकाणी केलेलं आहे. तर जे दहशतवादीचे जे कलम असतात, समाजकंटकांचे जे कलम असतात व दंगलचे प्री प्लॅनिंगचे जे कलम असतात, हे सर्व कलमांच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि समस्त शहराला आपण बघू शकतो अहमदनगर शहर हे गुन्हेगोविंदाने शांतिप्रियमध्ये सर्व हिंदू मुस्लिम एकत्र राहणारे अशी ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि हे ओळख कोणाला तरी घालवायची आहे, याला कुठंतरी या शहराला गालबोट लावायची, इथं मोठ्या स्वरूपात दंगल या ठिकाणी घडवायची, हे प्रयत्न इथलचे नागरिक 100% हाणून पाडणार. आणि हे आरोपींची एक शहरामध्ये धिंड काढून यांचा खरा चेहरा मोहरा जनतेसमोर आणलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आता मुस्लिम समाजाच्या वतीनं तुम्ही मोर्चा काढणार आहात SP ऑफिसवर, त्याविषयी थोडंसं. आता 3 वाजता सर्वांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. 3 वाजता आम्ही या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेणार आहे. आणि आत्ताच मागे जेवढे मी आपल्यासमोर जे मागण्या मांडल्या आहे हे सर्व आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांसमोर हे सर्व मागण्या आम्ही मांडणार आहोत. आणि हे त्यांना पूर्ण करावं लागणार आहे, त्यांना मान्य करावं लागेल. कारण की आम्ही जेवढे आमच्या मागण्या आहे हे सर्व कायद्याच्या आधारित आम्ही मागण्या केलेल्या आहे. आज आपण देख रहे भाई
कि दिन ब दिन कुछ ना कुछ घटना हो रही है। तो इसके पीछे का कौन सूत्रधार है, पुलिस डिपार्टमेंट ने इसको ढूंढ के काटना। और दूसरी बात, हमारे इस्लाम में कोई चीज़ ऐसी नहीं ना, समझो भाई मस्जिद हो गई, दरगाह हो गई, जिसका कोई रिकॉर्ड नहीं है। नहीं कि भाई किधर भी दरगाह बना डाले और किधर भी मस्जिद बना डाले, ऐसा नहीं ना। हमको मस्जिद बनाने की भी रही तो उसकी जगह खरीदना पड़ती। हमारे जो दरगाह है इसका सब गैजेट में है, उसके सब उतारे मिलेंगे तुमको, हर चीज़ के तुमको प्रूफ मिलेंगे। अभी मैं यहाँ छोटे से बड़ा हो गया अहमदनगर शहर में, मैंने यहाँ कई जगह देखे ले, कई जगह कुंडी थी, कई जगह शौचालय थे। अभी वो जगह पे क्या क्या बने ले अभी तुम कुछ मालूम है। हम हमारे मुँह से नहीं बोलना चाहते ये चीज़। तो क्या है, आज आप तुम हमको छेड़ेंगे ना तो हम संविधान के दायरे में रह के और कानून को पकड़ के हम हाई कोर्ट ने सुप्रीम कोर्ट में जाके वो जो इनलीगल जो बांधकाम हो गए नगर शहर में, तो हम इसके भी ऊपर एक्शन लेने की कोशिश करेंगे। जब तुम हमको छेड़ रहे तो हम कानून के दायरे में रह के हम ऊपर हाई कोर्ट में जाएंगे, सुप्रीम में जाके ये जो इनलीगल बांधकाम हो गए जो भी नगर शहर में बोलो या बाहर भी हो गए, तो फिर तुम ऐसा कर रहे हो तो हमारी भी वो तैयारी रहने वाली इसके आगे।